8 किल्ले पाहिल्यानंतर आज मी चाललोय 9व्या किल्ल्यावरती म्हणजेच सिंहगडावरती. पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला समुद्र तळापासून 4300 फूट उंचीवर असा आहे. उजव्या बाजूने पुढे गेल्यास आपल्याला दारूचे कोठार पाहायला मिळते. या कोठाराच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला पूर्वेकडील बाजूस ही तोफ बघायला मिळते. त्या बाजूस आपल्याला राजाराम महाराजांची समाधी पाहायला मिळते, परंतु वरील फोटोत असलेले ते मंदिर ते समाधी नसून मंदिराच्या समोर खालच्या फोटोमध्ये असलेली भिन्न अवस्थेत ती राजाराम महाराजांची समाधी आहे. हा आहे तानाजी कडा, जिथून 300 मावळ्यांसोबत तानाजी मालुसरे गड चढले होते. तानाजी कड्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथून आपल्याला 2 किल्ले पाहायला मिळतात, एक म्हणजे राजगड आणि दुसरा तोरणा. गडावरती आपल्याला 2 ते 3 पाण्याचे साठे असलेले तलाव पाहायला मिळतात. आता आम्ही निघालो आहोत कल्याण दरवाजाच्या दिशेने. आम्ही आलो आता कल्याण दरवाजाकडे, म्हणजेच गडाचा हा दुसरा दरवाजा. इकडे आल्यानंतर हे पाहायला मिळाले या बुरुजाचे व तटबंदीचे काम चालू होते. त्या कल्याण दरवाजामधून सूर्याजी 500 मावळे घेऊन वरती आले होते. हा गड स्वराज्याच्या ताब्यात आल्यानंतर येथूनच महाराज गडावरती आले. 4 फेब्रुवारी 1670 साली हा गड पुन्हा स्वराज्यामध्ये आला. हे आहे तानाजींचे समाधीस्थळ. असा होता मराठा शौर्याचे प्रतीक असलेला किल्ला. भेटूया पुढच्या किल्ल्यावरती एका नवीन व्हिडिओमध्ये.